सूरज चव्हाण याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षामध्ये नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सूरज चव्हाण याला आता पक्षामध्ये सरचिटणीस म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सूरज चव्हाण यानं विजय घाडगे यांना मारहाण केली होती। छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण केली होती आणि या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। मारहाण करणाऱ्याला मारामारा करणाऱ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पक्षाचा सरचिटणीस बनवतात, छान अशा प्रकारे प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। छावा संघटनेच्या नाकावर टेचून राष्ट्रवादीने सूरजला प्रमोशन दिलेलं आहे असं सुद्धा अंजली दमानिया या म्हणतात। तर हेच का महाराष्ट्राचं सुशासन असा सवाल सुद्धा त्यांनी केला। मात्र विशेष बाब अशी की अगदी 2च आठवड्यांपूर्वी जी भेट झाली होती, मी दाखल केलेल्या मालहानीच्या दाव्यासंदर्भात सूरज हे आपल्या पदाधिकारी नाहीत, आपल्या पक्षाशी त्यांचा संबंध नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि असं कोर्टाला लिहून देण्यात आलेलं आहे अजित पवार यांच्यातर्फे। आणि मग अचानक पदोन्नती कशी काय असा सवाल सुद्धा त्यांनी दिला।